आता जेवण केलंय ना, स्वयंपाक झाला आणि मग जेवण जायला काय आलं? टोपलीवर पोहे खवालायचे आणि नंतर माझं जेवावर बसा. मग म्हणजे काय आलं? म्हणजे माणसाची इच्छा झाली पाहिजे जेवायची. तुम्हीच म्हणले परत द्या म्हणून मी दिले, नाही तर मी दिले असते. सकाळी सकाळी भूक लागली, मी सकाळी काय म्हटलं आल्या पोहे राहू दे म्हटलं, करू काहीतरी ॲडजस्टमेंट. आणि ते याचं काय आहे, लाडकी बहीण योजनेचे पैसे आले की नाही तुझे? आले का? काढून घेतले दादा. माझ्या आईचे पैसे आले बरं का लाडकी बहीण योजनेचे. आता त्या पैशातून काय करणार आहेस तू? कशाचा रे बाप्पा तर वापस घेते. काय करणार आहे म्हणजे? तू कशाला देत त्यांना? मग आता तेच मोबाईल मध्ये घेतात मग मागू काही जेवण. काय कमाल आहे तुझी. नाही का ताईनं म्हटलेलं की बेडच्या समोर तुम्ही असं हे ड्रेसिंग नाही लावायला पाहिजे, तर आम्ही इकडे घेऊन टाकणार आहे तिला. हे काढून चल. आता जे जे कामाचे कपडे नाही ते तुम्हाला दाखवतो मी आता, किती किती रिकामे कपडे भरलेले त्यात. तुमचे ते जास्त हा ना. टिट्ट्या म्हण म्हण टिट्ट्या म्हण टिट्ट्या म्हण ना टिट्ट्या म्हण. नाही म्हणणार. हे बघा आज मॅचिंग ते झालं, चड्डी पण मॅचिंग आहे, टी शर्ट बी मॅचिंग आहे. मॅचिंग घातलं की छान दिसते बघा ती. मॅचिंगच कपडे घालत जा तू, अशी छान दिसते. हा कोणत्या शर्टावर कोणती चड्डी घालायची बे पळायचं. हा खाऊ नको ना ते, तुला 4 वेळा सांगितलं तरी तोंडात घालून राहिली ना तू. हा समोर सगळ्यांना हाय कर, हाय कर कॅमेरा सगळ्यांना, हाय कर. नमस्कार नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तोंडात घालू नका मित्रांनो, माझ्या तोंडात घालता का मित्रांनो तुम्ही? चल हाय करा, हाय करा चला. हा किती 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 तिळे पापड करती. ऐकते का? ऐकते तू? ऐकते तू माझं वेडा बाई? नाही 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 नाही, तोंडात घालायला वस्तू पाहिजे तिला. उतरली खाली आता. हां आणि तुमच्या माहितीस्तव 9 पैकी 5 सापडलेत आणि 4 मणी हरवलेत, गायब झाले म्हणजे दिसलेच नाही कुठे गेले ते. तर दे दे काय दे दे. नाही का येडी झाली का तू? गिळे असे गिळे तर हे कर काय समजत नाही गिळ्यासाठी. गिळे असेल म्हणते लेकरांनी. लेकर कशाला गिळते मग? आणि मनी म्हणताच आहे ना. आणि सदानदानी आणि सोनं आज 1.5 लाखावर गेलेलं आहे. ही आजची ब्रेकिंग न्यूज आहे. सोनं संपला विषय. जवळपास 3 म्हटलं तर काय किती नुकसान झालं असेल पाण्याचं? 3-4 हजाराचं नुकसान झालं असेल मिनिमम. कारण की एका तोळ्यामध्ये एका तोळ्यात किती मणी येते? एका तोळ्यात किती होते मणी? एका तोळ्यात 20 मणी होते बाप्पा. मग तर काही नुकसान झालं नाही, 1.5 हजारच झालं असेल. एका ग्राम मध्ये 20 मणी. कोमल 20 मणी होते एका ग्रामचे? एका ग्राम मध्ये 20 मणी होते, म्हणजे त्यातले 4 मणी हरवले. 4 वर्ष टिकले आणि 5 वर्ष हरवले. आता असा विषय झालेला आहे. बघू आता काय आहे काय नाही. तिचे काही काम आवरत नाही, चालू आहे टाइमपास इकडं. पोळी खाणार दिली तर खाईल ना. हा तुमचं ठरलं नसतं काय, तुम्ही काय ठरवता त्याच्यावर आहे. वरण भातच खाईल मी. वरण भातच का? हां फिक्का वरण भात खाईल. हे पाणी कोणाला ठेवलंय? पण त्याच्यात झाकण ठेव ना, मग आता पाणी गरम झालं असेल तर. आताच करा. थंडगार होऊन जाईल ते पाणी. एवढ्या पसरामध्ये काम तरी कसं करावं वाटतं का तुम्हाला? मोजू नको, मोजून खात नसतेत पोळ्या. आजी कुठे आहे तुम्ही? करा नमस्कार विमस्कार नाही करायचं का? नमस्कार रामकृष्ण हरी. बरं आहे का? हा बरे मस्त आहे. बरं आहे आजी. आजी आज पोपटच दिसायला लागली. आजीनं पोपट दिसायला लागली आज.
साडीचा कलर तसा आहे. हा. ते कलर. ओय 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 काय खाईल तू? आई आई जर ध्यान दे ना आई, आपण काजळ पाय नाही पोरगी. अरे 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 सोड, तिने पुढून काढलं माहिती का याच्यातून खिडकीतून. हे फेक तिकडे तर, हात पुस तिचे. चल हो इकडे चल. काय पोरगी आहे बाबा ही. चेहऱ्याकडे पाहून घ्या. तुम्हाला वाटत असन ही पोरगी साधी सिंपल आहे, पण ही पोरगी बरी आगाव. इकडे पाय, इकडे पाय. काय आंघोळ कोण करीन? काय? हे बा, हे बा, मला पकडू नको. थांब चल इकडे बाय. हा इकडे बाय, माझ्याकडे बाय. चल हा इकडे बघ. हाता पायाला झेटू नका म्हणती बाया. हा इकडे बाय, इकडे बाय. हा म्हणजे एवढ्या जेवायला बी कळतं की आपलं नाही का, आपण मनासारखं जगलं पाहिजे. हा इकडे पाय, माझ्याकडे पाय, माझ्याकडे पाय, इकडे पाय. दे तर मम्मीला आवाज दे. दे मम्मीला आवाज दे. दे आवाज रोहिणीला, आवाज दे. ती पिवडी झोपलेली आहे म्हणून ही बोर व्हायला लागली. परी गेली शाळेत, हिला येत नाही झोप. आता जेवण केलंय ना, स्वयंपाक झाला आणि मग जेवण जायला काय आलं? टोपलीवर पोहे खाऊ घालायचे आणि नंतर माझं जेवायला बसा. मग म्हणजे काय आलं? म्हणजे माणसाची इच्छा झाली पाहिजे जेवायची. तुम्हीच म्हणले परत द्या म्हणून मी दिले, नाही तर मी दिले असते. सकाळी सकाळी भूक लागली. मी सकाळी काय म्हणलं, आल्या पोहे राहू दे म्हटलं, वरण भात दे म्हटलं. तुम्हाला म्हटलं होतं नाही? पण आता पोहे केले होते ना मी. केले नव्हते, केले नव्हते. मिरची कापत होती तू. मिरची कापत होते, मी बिजू घातले होते. मग बिजू घातले काय कर? तर तुझं प्रत्येक दिवस कसं बरोबर असू शकतो कोमल? मग तुम्ही तुमचं खरं करता, मग मी माझं खरं असून पण बोलू नाही म्हटलं. खरं नाहीच आहे ना. मी जर सकाळी म्हटलं तर वरण भात दे, म्हणजे मला डबल घरी यायचं काम नाही पडणार. ते तुमच्यासाठी लावलंच नव्हतं ना वरण भात. मग कोणासाठी होता? दादा आणि ते जेवणार होते ना मग दादा. आता कुठून द्यायला लागली मला वरण भात? मग आता आहे म्हणून द्यायले. मग तेच ना उरलेलं द्यायला लागली का मला? उरलाला कुठं आता आता ताजा मग तू म्हटली ना ती तुमच्यासाठी नव्हता म्हणून. काही बोलता कुठं. दादांसाठीची तयारी होती ती. वरण भात ते घरात 4 जण आहे, 4 जणांचा वेगवेगळा स्वयंपाक होतो घरामध्ये. मग प्रत्येकाला वेगवेगळं लागतं. मग काय करू? काय बोलू आता याच्यावर मी? तुम्हाला वरण भात लागतो, दादाला वरण पोळी ते लागतो. वरण मला डायरेक्ट फिक्क खायचं होतं, साधं. टमाट्याचं ते वगैरे फक्त टमाटर टाक. नव्हतं पाहिजे मला तसं. टमाटर चांगले फक्त काय. मला तसं नव्हतं पाहिजे. तुम्ही दारात कोण बसले आहे? ते घरात जर राडा कसा काढायचा हे समजायला नाही आम्हाला. कसं करू? कोणता राडा? मोठा पलंग काढला ना ते फळीवर जात नाही, मग ती फळी कुठं ठेवा? करू काहीतरी ॲडजस्टमेंट. आणि ते याचं काय आहे, लाडकी बहीण योजनेचे पैसे आले की नाही तुझे? आले का? काढून घेतले दादानं. माझ्या आईचे पैसे आले बरं का लाडकी बहीण योजनेचे. आता त्या पैशातून काय करणार आहेस तू? कशाचा रे बाप्पा तर वापस घेते. काय करणार आहे म्हणजे? तू कशाला देत त्यांना? मग आता तेच मोबाईल मध्ये घेतात, मग मागू काही घेवा नाही. काय कमाल आहे तुझी. तर मागू काही फळ आहे काही वरती आज करू काही करते का नाही खर्च त्यातून? मग दिले तर खर्च करा. सगळ्या नवऱ्याला कसं द्यायची तू? काही लेकरांना द्यायची, 2 लेकरं दोघांना 500 द्यायची आणि नवऱ्याला 500 द्यायची. त्या माणसानं मला दिले तुम्हाला दिन ना मी माझ्या जोडले देते तुम्हाला 5-5. मग मी तुला चांगलं म्हणलं, तो बँक अकाउंट जोड, त्यांचा मोबाईल नंबर काय दिला तू? मग मला फोन आहे का? हा मला फोन आहे का? माझं जर काही दिला असतं मी दिले नसते का पैसे? आमच्या घरचं फक्त आई एकटीच फायदा घेते बरं का लाडकी बहीणचा. कोमल पण घेत नाही. तेव्हा तुझा नंबर दिला होता ना तेव्हा माझं फेल झालं होतं. मग दादानं परत केलं, मग परत 7,500 आले होते मला एकदा. मग आता एकूण किती पैसे कमवलेत तू? 1 वर्ष झालं ना भैया धरणं. आता 15,000 झाले का? जास्त झाले आहे ना ग? लाडकी बहीण योजनेचे 15,000 झाले दादा, असेल. मला 1000 रुपये दे. 2 पोराला 500 गेले पळून. कशाची देते काय ते? माझ्या जोडले देते तुम्हाला, मी नाराज होऊ नका. काय बोलणार आता याच्यावर? दे. तर हे बघा, हे कपाटामध्ये कपडे असे काही लावलेले आहेत. आता ते स्वच्छ करायचं आहे, सुंदर करायचं आहे. पहिली गोष्ट तर हे बघा, काढी का? साड्या आणि त्याच्यात. हा, तर हे साड्या पॅक करायसाठी हे पाऊच आणलेले आहेत कोमलनं.
ऑनलाईन. याच्यामध्ये सगळ्या साड्या बसून गेलेल्या आहेत. आणि एका ताईनं म्हटलेलं की बेडच्या समोर तुम्ही असं हे ड्रेसिंग नाही लावायला पाहिजे, तर आम्ही इकडे घेऊन टाकणार आहे तिला. हे काढून चाल. आता जे जे कामाचे कपडे नाही ते तुम्हाला दाखवतो मी आता, किती रिकामे कपडे भरलेले त्याच्यात. तुमचे ते जास्त हा ना. सांगा बरं. तुम्हाला तेव्हाच म्हणलं होतं सांगा म्हणून. नुसतं शालू जपायला लागली लग्नाचा. एवढी कोणाची माझीच आहे. म्हणजे शालूचं काय आहे? शाळेचं काय म्हणजे? हे लग्नात शालू तुला म्हटलं पोरीसाठी ड्रेस शिवून घ्यायचे हा नाही का, तिघीसाठी 3. काही बोलता काही कशाला बोला, आता आयुष्यभर सांभाळून ठेवणार आहे का त्याला? ठेवा ना. किती शालू येते? हं? 6,000चा. 6. 4 साडेचार. हां बस, मग काय लय महाग थोडीच आहे. लग्नात शालू 15 ते 20 हजाराचं पाहिजे कोमल, तेव्हा त्याला शालू. माझ्या बहिणी सांगितलं शाल नाही तिचा घागरा साडी. हम्म. काय? हा हा त्यातले टी शर्ट सांगतो मी कोणकोणते घालणार आहे ते व्यवस्थित ठेवून दे काय. हे काढू का आता? हां काढ सगळे खाली. तर हे बघा एकंदरीत एवढा सगळा कपडे काढलेत आणि हे सगळे कपडे माझे आहेत, म्हणजे माझी एवढीच आहेत बरं का. बाकी थांबा. तुम्हाला साड्या वगैरे दाखवल्या तुम्ही माणसाल की किती मोठे कपडे आहेत. तर हे बघून घ्या तुम्ही किती मोठे कपडे आहेत तिथं. हे बघा काढा की कोमल अजून कपडे. व्यवस्थित लावा या. कोणते काढायचे हे पण तुमच्या? काढ. व्यवस्थित इस्त्री करून घड्या लावून ठेवशील वरती. इस्त्री नाही करणार मी आता. मग कावा करणार? जेव्हा तुम्हाला घालायचं तेव्हा कर. असं का? इस्त्री करून ठेवली माणूस घालून घेतो कधी बी. नवीन आहे नवीन. हा ना मग एक्सेल आहे सुदर्शनला 2. सुदर्शनची एक्सेल. हा बाई पण तुमचं ते. ही ट्रॉफी बघा ही अशी पडलेली बघा. या ट्रॉफीचं काय करायला पाहिजे. हो काढ. इकडं असा स्टुडिओ काहीतरी बनवलाय सिम्पली पद्धतीने. इथं थोडे आपल्याला साहित्य ठेवायचे असे काहीतरी. माझ्याकडे आहे बरेचसे ठेवण्यासाठी, आपण तसे ठेवूया आता इथे. ठीक आहे. इथं लाईट लावून दाखवतो मी. हा एकच लावला आहे, हा एक आहे. एकच भिंतीला कलर केला आहे. इथं स्टुडिओ बनवायचा आहे त्या हिशोबाने चालू आहे. बघू आता काय होतं तर. असं माझं एकंदरीत काम चालू आहे. झाले माझे कपडे. आणि तिकडचे कोण ठेवणार ते कोणाचे आहेत? हे माझे. आणि मग माझे कुठे ठेवणार आता? माझी इथं मदत ठेव. तुमची वरती ठेवा. हा खाली ठेवा. मला काही नाही. ते साड्यावरती ठेवून दे तुझ्या. हो ना. चलो इसको घडी पाय ना करू. पटा 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 लगा दो फिर. कोणतं पाहिजे आणि कोणतं घालणार सांगा. चल घे बरं पटापटा. ये घालणार आहे. ही पॅन्ट. काळी आहे ना? हा हां घालणार आहे. ही नवीन आहे ना? नवीन कोणती? नवीन आहे ना? कधी आणली ती? तुम्हाला माहित नाही का तुम्ही घाललेली? हा खोल दिला. 2दाच घातली 2दाच धुतली. माझ्या ध्यानात कशी राहत नाही का माझी पॅन्ट ही? मग ठेव ना बाहेर. मी खाली नाही आता ही उगा आणली मग मी. तुम्हाला माहित नव्हतं का? मग तेच म्हणलं पॅन्ट कशी आणली. ये नाही घालत. नाही हे ते नाही. घालता? हो. हे घालत असं. हम्म. आता हे फुल आहे. ते पण घालणार. हो. हे काय आहे? नाही घालणार. हे एक्सेल. ते सुदर्शनसाठी बाजू ठेव. हे नवीनच कपडे बघा. हे सुदर्शनचे इकडे आले. आमचे पुण्याहून इकडे शिफ्ट झालतो ना. हे एक्सेलची शर्ट दिसतात काही सुदर्शनचे. ते इस्त्री करावं लागेल. हाफ आहे का फुल आहे? फुल हाफ आहे. साईज डबल एक्सेल आहे. डबल एक्सेल. ठेव. घालचाल. हां ठेव. इस्त्री कर चला. हे स्वस्त द्यायला. हां तो पण ठेव. हे नवीनच पॅन्ट आहे. हां नवीन पॅन्ट नवीन शर्ट सगळं साईडला ठेवून दे. मी शर्ट आहे तुम्ही घालत नाही. दे टाकून बाजूला. ही काळी पॅन्ट आहे. हे शर्ट आहे. ठेवतो की साईडला. हे आता जाड घालतात तुम्ही उन्हाळ्याचं? नाही
हे जे नाही घालणार नाही याचे घड्या घालून वेगळ्या वेगळ्या साईडला ठेवून द्यायला, ते बी ठेवून दे साईडला. हे टोस्ट म्हणून घालत नाही, हां हे पण नाही घालत, हे घालतच नाही, ते उलटं मग सोडून दिलंय घालणं. हां ते जरा वेगळंच वाटते. लूज हे होतं का, हां लूज होतं ते जरा, ठेवून दे पण तिकडंच. हे नाही घालत, हे नाही घालत, हे पण नाही, हे घालतात, हां हे नवीन आहे, हे घालतात का, हां हे पांढरी पॅन्ट हेच पॉकेट हे घालतात, हां स्वस्त जालना. हे पण घालतात, हे पण घालतात तुम्ही. हे असे कपडे सॉर्ट करणं चालू आहे बघा. टी शर्ट आहे ना, नाही हो फुल व्हायचं आहे, नाही फेल निघलं ते, ह्या पाहिजे वाटतं, ते बी साईडला ठेवून दे, हे हाफ पाहिजे, ते बी फुल साईडला व्हायचं ठेवून दे. हे उडी, उडी एवढी बी साईडला ठेवून दे. आता काय काम घालणार? संपलं तिचं. ही चांगली पॅन्ट आहे, हां ती ही माझी पॅन्ट आहे, हे तुम्ही ती टाकून दे, फाटली ती टाकून दे. नाही हो, ही ती पॅन्ट नाही ना, हिच्यात टाकून दिली हो आईने. मला वाटतं नवीनच पॅन्ट आहे इथून. पॅन्ट मला खूप आवडलेली पण तिथं फाटलेली बघा. तिथं एक कपडा लावला तर होऊन जाईल, पण काय आता. पांढरा कपडा ते लावून देते ना तुम्ही, तिकडून शिवून आणली ना पॅन्ट, तिकडून हां लावून मग ठेवलं बाजूला. चांगलं आवडते म्हणलं घालत जा. बघू आता झालं, संपलं आता माझं. हे तर ती कपडे व्यवस्थित लावून ठेवा आता. ती टाकून दिले, डाग पडले. हां ना डाग पडले सगळे. हे बघा हे असे कपडे सॉर्ट केलेत आता. खाली जाईल ना, तुम्ही विचाराल की हे सगळं काय चालू आहे, तर हे कपडे सॉर्ट करणं चालू आहे. आता आमचं घर जे आहे आम्हाला ते स्वच्छ करायचं आहे. खाली जे तिकडं पाठीमागच्या रूममध्ये ती आजी बसली होती बघा, आजच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल तुम्ही, तो जो कॉट आहे तो काढून टाकायचा आहे. कारण की उंदीर वगैरे पण बरेच होत आहे, त्यामुळे सगळ्या रूम आता जरा खाली करायचे. हे जे रिकामी कपडे आहेत ते डायरेक्टली टाकून द्यायचे आहेत. कारण की जे कधी घालतच नाही ते कपडे ठेवून मतलबच नाही असं मला तरी वाटतंय. आणि त्यामुळं हा सगळा प्रॉब्लेम व्हायला लागला. म्हणून एक 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 पटापटा पटापट काढून मोकळं व्हायचं आहे. पसारा तुम्ही विचाराल तर मला एवढा कदर येतो ना पसाऱ्याचा, म्हणजे तुम्हाला जेवढं बघताना येतो तेवढं आम्ही राहतो. मला किती येत असेल त्या विचार करा त्या गोष्टीचा. काय करून काय नाही असं होतंय. उपाय नाही त्याच्यावर. आता हे सगळं उपाय की असं तुम्ही स्वच्छ करू शकता. चला भेटेल तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मी. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तर विचारणार नाही मी. आवडला असं तर सबस्क्राईब लाईक शेअर करत चला काय. आणि हो अजून एक उद्याच्या व्हिडिओमध्ये इम्पॉर्टंट एक अनाऊन्समेंट होणार आहे, ती तुम्हाला सांगेल मी. आणि लवकरच आपला एक Q&Aचा व्हिडिओ पण येणार आहे. तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मी त्याचे लवकरच तुम्हाला उत्तर देईन एका व्हिडिओच्या मार्फत. ठीक आहे, चला सगळ्यांना काळजी घ्या आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय.